आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आरोप खोटा। अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांचा खुलासा। जगतापांवर झालेला आरोप राजकीय द्वेषातून। मुथा यांची प्रतिक्रिया। जगतापांनी जैन मंदिराची जागा बळकावल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला होता। बिबट्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी केंद्र सरकारकडून घेणार। राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। हल्ला करणाऱ्या बिबट्यांना पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीने वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय। वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। गेल्या 20 दिवसांमध्ये बिबट्यानं हल्ला केल्याच्या 3 घटना घडल्याची माहिती। बिबट्या चेरबंद झाल्यानंतर पिंपरखेडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती। बिबट्या चेरबंद केलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी। बिबट्याला इथेच मारून टाका, संतप्त ग्रामस्थांची मागणी। रामराजे निंबाळकर फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक। अजितदादा उपमुख्यमंत्री असताना चेअरमन होऊ शकतात, तर मी नगराध्यक्ष का नाही? रामराजे निंबाळकरांचं मिश्किल वक्तव्य। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चामध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। सत्याच्या मोर्चामध्ये आंदोलकांच्या साखळ्यांवर चोरांचा डल्ला। साखळी चोरताना व्हिडिओ आंदोलकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। समितीच्या कामाबद्दल राज ठाकरे समाधानी असल्याची नरेंद्र जाधव यांची माहिती। तर हिंदी भाषा 5वी नंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा। भेटीमध्ये राज ठाकरेंच्या सूचना। वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडीडी वासियांचा आलिशान घराचं स्वप्न पूर्ण होणार। नायगावच्या बीडीडी प्रकल्पातील 864 घरांचा लवकरच ताबा। 500 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार। मराठा आरक्षणामुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशामध्ये घट। 3 वर्षामध्ये अभियांत्रिकी प्रवेश 15% कमी। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालामधून ही बाब समोर।